हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्हेज क्रिस्पी, तीही हॉटेलसारखी। चला तर मग बघूया घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी व्हेज क्रिस्पी कसं बनवायचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी आपण भाज्या यूज करणार आहोत। तर त्या कोणत्या भाज्या यूज करणार, तर कोबी, गाजर, त्याच्यानंतर भोपळा, मिरची, या सगळ्या भाज्या आपण यूज करणार आहोत। तर त्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही जाड चिरल्या तर ते व्यवस्थित होत नाही, म्हणून शक्यतो जेवढं तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढं ते बारीक चिरून घेऊया। जेव्हा तुम्ही भोपळा मिरची कट कराल तर तेव्हा त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात त्या घ्यायच्या नाहीत। बिया प्रॉपर काढून टाकायचे आहे आणि ते जे गोल राऊंड आहे तेवढंच फक्त आपण यूज करणार आहोत। याच्यामध्ये आपण फ्लॉवरही घालणार आहोत, तर फ्लॉवरही आपण बारीक कापून घेऊया। सगळ्या भाज्या बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांदाही घालणार आहोत त्याच्यात। तर तोही आपण जसा फोडणीला आपण कांदा चिरतो त्याच पद्धतीने सगळ्या भाज्या ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत। आता सगळ्या भाज्या माझ्या चिरून झाल्या आहेत, तर आपण आता त्यांना मिक्स करूया। प्रॉपर अशा त्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायच्या आहेत। माझा कांदा घालायचा राहिला, आता तोही घालून मी ह्याला मिक्स करून घेते। माझ्या सगळ्या भाज्या बघा मस्त मिक्स झाल्यात आणि मस्त अशा त्या बारीकही चिरल्या गेल्यात। आता आपण ह्याच्यात सगळी पिठं ती घालून घेऊया। आता पहिलं घालते मी कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर ह्यासाठी घालायचं आहे की थोडं क्रिस्पी बनतात, आणि त्याचसोबत मी घालणार आहे तांदळाचं पीठ आणि थोडासा मैदा। मैदा, तांदळाचं पीठ आणि हे सगळे आपण जे घालतो ना पिठं, त्यामुळे ते क्रिस्पी एकदम छान क्रिस्पी होते, छान टेस्टही येते त्याला, छान कुरकुरीत बनतं ते। तर ही सगळी आता मी पिठं त्याच्यामध्ये घालून घेते। तर प्रमाण हे तुमच्या साहित्यावरती डिपेंड आहे। त्या जोपर्यंत त्याला एक वेगळं असं घट्ट त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत ते टेक्स्चर येत नाही, तोपर्यंत तुम्ही ती पिठं थोडे करून ॲड करू शकता। शक्यतो जास्त पीठ हे मक्याचं आणि तांदळाचं असावं, म्हणजेच आपलं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ, आणि मैदा हा थोडासा यूज करा। म्हणजे जिथे तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर यूज करा तिथे अर्धा वाटी मैदा यूज करा। चला तर आता थोडं पाणी घालून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि छान असे त्याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। हे करत असताना एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ते मध्ये चवीनुसार याच्यामध्ये मीठही वापरा पाणी घालायच्या अगोदर, आणि ते मिक्स करून घ्या। बघा आता मी छान असा गोळा बनवला आहे, तो आपण लाटून घेऊया। आता लाटून यासाठी की मी एक त्रिकोणी त्याला आकार देणार आहे। तुम्हाला अजून एक सोपी पद्धतही मी पुढे सांगणार आहे। जर तुम्हाला हे लाटून वगैरे वेळ लागतो ह्याला थोडासा, तर ते कमी वेळात बनवण्यासाठी अजून दुसरी पद्धत एक सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे जर तुम्हाला त्रिकोणी आकार द्यायचा असेल तर असा गोळा लाटून घ्यायचा, थोडंसं पीठ लावून त्याचे कॉर्नर्स काढून घ्यायचे आणि मस्त असं चौकोनी कापून घ्यायचं त्याला। आता बघा छान असं माझा चौकोनी कापून झाला आहे। आता त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे। भाजी असल्यामुळे थोडंसं जोर लावून त्याला कट द्यावे लागतात, कारण ती भाजी प्रॉपर कट झाली पाहिजे। आणि असा त्रिकोणी कापून घ्यायचे आहेत। तिरकस कापलात की त्याला ऑटोमॅटिक त्रिकोणी असा आकार येतो। मस्त असे ते वेगवेगळ्या शेपमध्ये होतात, छान वाटतात। जसं आपण बाहेर खातो, हॉटेलमध्ये खातो त्याच प्रकारे त्याला आकारही येतो। तर असे कट्स देऊन मी सगळे जो माझा एक गोळा घेतला आहे मी तो बाजूला करून घेते, सगळे कट्स घेऊन। तेल तुम्ही हाय फ्लेमवरती पहिलं थोडंसं गरम करून घ्या आणि नंतर त्याला मीडियम फ्लेमवरती ठेवून त्या जे आपण छोटे छोटे पार्ट केले आहेत त्याला तळून घ्या क्रिस्पीच्या। कारण जर तुम्ही डायरेक्ट एकदम हाय फ्लेमवरतीच तळून घेत असाल तर मग ते करपतील, तुम्हाला वाटेल की लाल झालेत आणि आतमध्ये ते पीठ आहे ते भाजलं जाणार नाही। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती ठेवा। पहिलं तुम्ही हाय फ्लेमवरती थोडंसं तेल गरम करून घ्या। माझं मस्तपैकी इथे तेल गरम झालं आहे। आता मी सगळे जे माझे क्रिस्पीचे तुकडे आहेत ते मी याच्यामध्ये फ्राय करून घेते। चला तर मग बघूया कसे फ्राय करतोय। ह्याला ॲक्च्युली फिरवून फ्राय करायचं आहे, म्हणजे वर खाली दोन्ही बाजूने हळूहळू परतून फ्राय करायचं आहे आपल्याला। बघू शकता हे कसं मस्त फ्राय झालं आहे आणि मी दोन्ही साईडला त्याला परतून फ्राय केलं आहे, तर एकदम मस्त असं ते फ्राय झालं आहे। थोडंसं ना लालसर कलर येईपर्यंत, म्हणजे गोल्डन असा कलर येईपर्यंत त्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे परतून। इथे माझा आता एक जो गोळा घेतलेला, आणि ॲक्च्युली हे एका गोळ्याचं 2 गोळ्यांचं आहे, तर 2 छोटे छोटे गोळे घेऊन मी त्याचे पार्ट्स करून घेतले होते। तर छान असं झालं आहे। आता आपण क्रिस्पीला जो फोडणी देतात ना ते करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि तेल गरम झालं ना की याच्यामध्ये टाकायचे लसूण। ओन्ली लसणीची फोडणी याला द्यायची आहे।
तर लसूण घालून आपण त्याला हलकंसं फ्राय करून घेऊया. नंतर आपण घालूया सोया सॉस. सोया सॉस थोडंसं कमी घाला, कारण जास्त घातला तर काळपट कलर येईल. आणि नंतर आपण घालूया चिली सॉस. जसं तुम्हाला स्पायसी पाहिजे त्यानुसार तुम्ही चिली सॉस यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर घालूया आपण टोमॅटो सॉस. आता टोमॅटो सॉस थोडंसं जास्त यूज करा, म्हणजे क्रिस्पीला छान अशी टेस्ट येते, आंबट गोड अशी. तर हे सगळं घालून नंतर आपण जे फ्राय करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे. बघा छान असं दोन्ही साईडला म्हणजे व्यवस्थित असं परतून घेतलात ना, त्याला छान असा लाल कलर येतो. मस्त असे ते दिसतात, हॉटेल टाईपच. तुम्ही बघू शकता माझे सेम हॉटेल टाईप झाले, त्याची टेस्टही तशीच झाली होती. तर चला आता माझे हे ऑलमोस्ट रेडी झाले आहेत. आता माझं हे बनवून तर झालं आहे, तर आता आपण सर्व करूया. तर चला, सर्व करण्यासाठी मी एका डिशमध्ये त्याला काढून घेतलं आहे. बघा, ते बघूनच तुम्हाला कळत असेल की छान असं त्याला कलर आला आहे, हॉटेल टाईप दिसतं आहे. मस्तच झालेलं, हे टेस्टी पण झालेलं. आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस थोडं जास्त घातल्यामुळे टेस्टही छान आली. ह्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी मी वरून तीळ घातले. तुम्ही तीळ जेव्हा आपण फ्राय करतो ना, जेव्हा आपण लास्टला फोडणी दिल्यानंतर जेव्हा परतून घेतो, फ्राय करतो, त्यावेळेलाही तीळ घालू शकता. छान असे मस्त लागतात तीळ घातल्यावरती. तर असे तुम्ही करून बघा. आता मी दाखवणार आहे तुम्हाला दुसरी रेसिपी, म्हणजे दुसऱ्या टाईपने कसे करायचे. एकदम असे हे टेम्पटिंग दिसत आहेत. हे मी ॲक्च्युली दुपारीसाठी केलेले. तुम्ही ह्याला एक नाश्ता म्हणूनही करू शकता. एक स्टार्टर आहे ॲक्च्युली हे. तर हे मी बनवलेलं आणि त्यात माझं थोडंसं पीठ राहिलेलं. तर थोडंसं पीठ राहिलं ना, तुम्ही ठेवूही शकता, नंतरही करू शकता. असं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, जास्त दिवस ठेवू नका, फ्रीजमध्ये सर्व करू शकता. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते. जसं आपल्याला त्रिकोण ते त्याचं डिझाईन करायला वेळ लागलेला, तर तुम्ही हे डायरेक्ट पीठ ना हाताने छोटे गोळे करूनही सोडू शकता. जसं आपण मंचुरियन करतो ना, त्या पद्धतीने ह्याला शेप देऊ शकता. मस्त असे गोल टाकलेत तरी ते छान फ्राय होतात आणि छान होतात. तर असंच दोन्ही बाजूंनी व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, थोडासा लाल रंग येईपर्यंत. आता यालाही आपण तशीच फोडणी देऊन घेणार आहे. आता तुम्ही मंचुरियन जे क्रिस्पी आहे ते कोणत्याही टाईपचं बनवा, पण त्याला फोडणी देणं हे मस्ट असतं, त्याशिवाय ते व्यवस्थित लागत नाहीत. तर यालाही आता मी लसूण घालते, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून फोडणी देणार आहे आणि ते त्याच्यामध्ये म्हणजे परतून घेणार आहे. खूप छान टेस्टी लागतात. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते बनवा. सेकंड पद्धत सोपी आहे, कारण कष्ट कमी आहेत, त्याच्यामध्ये ते लाटायला लागत नाही किंवा भांडी जास्त भरणार नाही तुमची. सेकंड पद्धत एकदम इझी आहे. तुम्ही हे जे आहे ते नक्की क्रिस्पी करून बघा घरच्या घरी. हॉटेलमध्ये हीच क्रिस्पी आपल्याला खूप महाग मिळते, त्यापेक्षा कमी किमतीत आपण घरात छान अशी क्रिस्पी बनवू शकतो. मी हे राहिलेलं पीठ संध्याकाळी नाश्त्यासाठी केलं होतं, तर तुम्ही बघू शकता की ते टेम्पटिंग आणि छान झालं आहे. तुम्हीही हे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ही कशी झालेली क्रिस्पी. आणि मी नक्की सांगते, हे तुम्हाला नक्की आवडेल. हॉटेलपेक्षा तुम्ही घरीच खाणं पसंत कराल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा.